नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता सकाळचे 11:30 वाजलेले आहेत आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज स्वयंपाकात भेंडीची भाजी आणि चपाती केलेली आहे. आता वेदांत आंघोळ करतोय. आंघोळ झाल्यानंतर वेदांतला मी आता जेवायला वाढणार आहे. त्याला भूक लागलेली आहे. रात्री त्याला ताप होता, परंतु आता ताप त्याचा गेलेला आहे आणि त्याला थोडीशी चवसुद्धा आलेली आहे तोंडाला. त्यामुळे आता मी चपाती भाजी देणार आहे त्याला खायला. तर चला. तर आता मशीन लावलेले आहे. मशीन होईल आता पाऊण तासामध्ये आणि मशीन झाल्यानंतर लगेच कपडे वाळ टाकणार आहे. तर आता वेदांना जेवायला सुद्धा वाढते. तब्येत कशी आहे आता? तोंडाला चव आहे ना आता? आता माझा आवाज पण वाढलाय. वाढलाय म्हणजे आधी किती कमी आवाज होता. आजारी होता ना. बरं वाटतंय ना आता? फ्रेश वाटते का आंघोळ झाल्यामुळे? सम आता भेंडीची भाजी आणि चपातीच वाटते. अजून काही दही वगैरे नको? दही अजिबात नको. वाढते. आता वेदांना भेंडीची भाजी आणि चपाती वाढलेली आहे. घे. खाली बसतोस का? खाली बसतो? बस. हां, धुवा. पप्पांचा फोन आलेला आता. विचारत होते वेदाची तब्येत कशी आहे. काय नाही, बरं वाटतंय. आता त्याला जेवणार आहे बोलला स्वतःहून. त्यांना वाटलं आता उठतोय की नाही, झोपलाय की काय अजून. म्हटलं ताप आता बरा आहे असं बोलत होते मी त्यांच्याशी. ऑफिसला पोहोचल्यावर फोन केला त्याने मला. लागते चव? भेंडी लागते बरी बरेच दिवसांनी ना. वेदांत आमचा रोज ओट्स, सोया राईस इतकंच खातो. आता जवळजवळ 3 वर्ष झाले ना वेदांत तुला. आता फर्स्ट टाईम आता बरेच वर्षांनी तू फक्त भेंडीची भाजी चपाती असं खातो आहे. त्याच्यासाठी खूप वेगळं आहे हे. आम्हाला पण आश्चर्य वाटते रोज तेच डाएट कसं खायचं, म्हणजे अवघड वाटतं. वेगळं पण असं दुसरं काहीच खात नाही है ना. तर डॉक्टरने सांगितलं आहे तुला नेहमीचं खा म्हणून. डाएटचं नंतर खायला सांगितलं तुला. खूप मसाला आहे. मसाला म्हणजे आता थोडंसं तिखट असतंच ना आपलं. लाल तिखट, लसूण, मीठ हे तर आपल्या स्वयंपाकात असतंच नेहमी ना. वेगळा वाटत असेल ना तुला? जेव आता. कसा गेला आजचा दिवस? उद्या सुट्टी आहे ना? परवा कसली? मी तुला बोले ना 1 दिवसाआड तुम्हाला सुट्टी असणार म्हणून. 10वीची एक्झाम ज्या दिवशी एक्झाम असेल ना 10ची, त्या दिवशी तुम्हाला सुट्टीच असते. बोर्ड आहे ना तुमचं. तोपर्यंत तुमची एक्झाम सुरू होईल. हां, आता अभ्यास करायला भरपूर वेळ आहे पिऊ. 2 दिवस सुट्टी आहे म्हटलं अभ्यास कर. होऊन जाईल ना. मॅथ्सच पहिले करून टाक. जेवढी होईल तेवढी प्रॅक्टिस कर. जेवलीच का? डबा खाल्ला? ॲज युजल. डबा ठेवल्याशिवाय मजा येत नाही बाईला. टी व्ही अजून सुरू नाही झाला आहे. दादा फोन केलेला ना रे मगाशी. उचलला नाही अजून? मग कर ना एकदा फोन कर ना. बघू आता आपण टी व्ही दुरुस्त होतोय का. फोन करून आम्ही विचारतो आता थोडा वेळ. मगाशी फोन केला तो उचलतच नव्हता. चल आवर, हातपाय तोंडू, जेवून घे. मी आणि दादा जेवलो आत्ताच. खाल्ली आहे भेंडी भाजी. आता पनीर आहे. पनीर तुला हवं असेल तर. भेंडी संपवली दादाने. पनीर खा ना आजचे दिवस. पनीर खा. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6 आणि अजून सूर्यास्त झालेला नाही आहे. मी आत्ता जस्ट फ्रेश झालेली आहे. दुपारी थोडा वेळ झोपली. तर चला आता मी तुम्हाला सूर्य दाखवते. मी गॅलरीमध्ये बसलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अजून सूर्यास्त झालेला नाही आहे. 6:15 झालेले आहेत.
सूर्य किती सुंदर दिसतोय तुम्ही बघू शकता. खूप मस्त दिसतोय. सूर्यास्त बघताना खूप मजा येते. तर इथे चहा होतोय. चहा झालेला आहे. तर आता मी चहा पिऊन घेते. तर इथे आमचा टी व्ही खराब झाल्यामुळे टी व्ही रिपेअर करायला आले होते. तर आता ते उद्या टी व्ही घेऊन जाणार आहे आणि खर्च भरपूर सांगितला आहे त्यांनी. जवळजवळ 4,500 खर्च सांगितलेला आहे. आता बघूया. आता दुरुस्त करायला तर द्यायचं आहे. थोडा भाजीपाला आणि हे घेऊन यायचं आहे. तर आत्ताच मी मार्केटमधून जाऊन आली आणि वेदांतसुद्धा दवाखान्यात पुन्हा एकदा गेला होता. डॉक्टरने त्याला भेटायला सांगितलं होतं. तब्येत वगैरे कशी आहे चेक करायचं होतं. तर वेदांत दवाखान्यात जाऊन आला. तोपर्यंत मी मार्केटमध्ये जाऊन आली. उद्या महाशिवरात्र आहे त्यामुळे रताळी आणि टरबूज घेऊन आली. तर चला आता रात्रीचा स्वयंपाक करायचा आहे. तर आजसुद्धा केतकीने मला मुगाची खिचडी करायला सांगितले. आता महेश तर आज जेवायला नाही आहेत. ते बाहेरच जेवणार आहेत कारण आज त्यांना लेट होणार आहे. आणि वेदांत चपाती आणि पनीरच खाणार आहे. तर चला. तर आत्ताच माझं जेवण झालेलं आहे आणि आता वेदांत केतकी जेवत आहेत. बऱ्याच दिवसांनी वेदांत आमच्या सोबत बसलाय जेवायला. कसं वाटतंय वेदांत? चांगलं वाटतं. कारण वेदांचं जेवणाचं टायमिंग वेगळं आहे, आमचं वेगळं आहे. बरं वाटतंय ना सोबत जेवतोय? हा केतू दादा असं रोज बसत नाही ना आपल्यासोबत. अगोदर तरी होतं नाही तर नंतर तरी जेवतो तो. आता सुट्टी आहे आज आणि उद्या त्याला. उद्या तर 2 दिवस आता आमच्यासोबतच जेवणार आहे ना वेदांत. कारण परवापासून तुझं डाएट सुरू करायचं आहे ना. आता तब्येत बरी आहे ना? काय म्हणाले डॉक्टर? काय म्हणाले? डॉक्टर ठीक आहे. बरं म्हणजे बरं झालं आहे ना. ते औषध कंटिन्यू ठेव. हे पूर्ण कोर्स करायचं सांगितलं ना. सगळ्या गोळ्या खायच्यात. कोर्स पूर्ण केल्यावरतीच बरं वाटतं असंच म्हणतात डॉक्टर. आता आपल्याला कसं थोडं बरं वाटलं की आपण गोळ्या बंद करतो. तसं नाही करायचं. आणि काय आता टी व्ही आता आपला टी व्हीचं उद्या होईल ना काम? कधी येतो यायला पाहिजे. काय गेले बोलले ते? ट्यूब गेली का? LED. ओके. सगळं चालू आहे. फक्त टीव्हीवरती लाईट पडते ना आतमध्ये ती बंद आहे. अच्छा. त्याच्यामुळे LED बोलतात का त्याला? LED खराब झाला आपला. LED मधला LED खराब आहे. हां. अच्छा. बघूया आता. पप्पांना तर सांगितलंय मी. ओके बोलले पप्पा. दुरुस्त करूया म्हटलंय. दुरुस्त झाल्यावरती कळेल. तर आता मी राईस फेस पॅक लावलेला आहे आणि 5 मिनिटानंतर मी हे धुणार आहे. तर आता मी चेहरा थंड पाण्याने धुवून घेतलेला आहे. आणि आता उद्या शिवरात्र आहे त्यामुळे सगळ्यांचाच उद्या उपवास आहे. तर आता मी इथे साबुदाणासुद्धा भिजत घातलेला आहे. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.